उपसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपण या ठिकाणी या उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा जो आवाज आहे तो बुलंद करण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती लावली, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद। या ठिकाणी आमच्या तरडगावचे प्रगतशील बागायतदार दादासाहेब भांगे असतील, हिंगणगावचे प्रगतशील बागायतदार आमचे रामदासजी देवकर असतील, कांदळगावचे प्रगतशील बागायतदार आमचे दत्तात्रयजी सरडे असतील, इतर सर्वच आमचे सगळे सहकारी या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर ही पत्रकार परिषद आज या ठिकाणी घेण्याचा मुख्य उद्देश एकच आहे की गेल्या काही एक 10-12 दिवसापासून या उजनी धरण परिसरामध्ये सगळे शेतकरी अचानक भयभीत झालेले आहेत आणि त्या ठिकाणी एकच विषय समोर आलेला आहे की या उजनी धरणासाठी जी काही जमीन संपादित झालेली आहे ती सगळी संपादित जमीन पुन्हा ही ताब्यात सगळी घेऊन ही कुठल्या तरी एखाद्या उद्योगपतीला देण्याचा घाट या सरकारने ह्याच्यामध्ये घातलेला दिसून येतोय। नेमकं असं झालंय की या राज्यामध्ये लागलेल्या महानगरपालिकाच्या निवडणुका आणि या उजनी धरण परिसरातील या शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या नोटिसा, त्यामुळं कोणाला काहीच करता येईना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि या शेतकऱ्यांची जर अवस्था आपण बघितली तर एकतर या उजनी जे संपादनाची प्रक्रिया आहे ते सुरुवातीला 1966-67 सालापासून सुरू झाली आणि त्याच्यानंतर त्या उजनी धरणासाठी जी काही प्रक्रिया सगळ्या आहेत त्या सुरू झाल्या। तर त्या जमिनी घेताना सरकारने त्यावेळेला 300-400 रुपये दराने घेतलेल्या आहेत। त्या जमिनी 300-400 रुपये दराने घेतल्या, पण आजची परिस्थिती जी आहे ती या मूळ मालकांना त्याच्या बदल्यात काही सोलापूर जिल्ह्यामध्ये जमिनी दिल्या गेल्या। पण तिथली जर का आज आपण कंडिशन बघितली तर ज्या काही स्थानिक लेवलच्या तिथले जे काही गावात म्हणजे समजा उजनीच्या एखाद्या शेतकऱ्याला जर एखाद्या गावामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याला जमीन दिली तर तिथल्या शेतकऱ्यांनी त्याला ती वहिवाटू दिली नाही। तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना रस्ते अडवले, पाणी अडवले आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे शासनाने कधी लक्ष दिलं नाही। शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी त्या ठिकाणच्या तहसीलदारांकडे केल्यात, जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यात, परंतु त्यांना कधी रस्ते मोकळे करून दिले नाहीत, त्यांना कधी पाण्याची व्यवस्था करून दिली नाही। काय तिथं म्हणजे ज्या काही सुविधा पाहिजेत त्या ठिकाणी पुरवल्या गेल्या नाहीत। म्हणजे त्या ठिकाणी शेवटी नाईलाजानं त्या शेतकऱ्यांना परवा आता मला आमच्या मीटिंगच्या दरम्यान एका शेतकऱ्याने असं सांगितलं की 12,000 त्यांनी भाऊ किती 4 एकर का 3 एकर जमीन 12,000 विकून आला। म्हणजे आज विचार करा की त्याला ती 12,004 म्हणजे किती त्याला दर मिळाला हे आपल्याला समजतंय सर। म्हणजे अशी अवस्था ह्या शेतकऱ्यांची उजनीच्या झालेली आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अजून हे जे उजनीचे जेवढे शेतकरी बाधित आहेत म्हणजे की त्या धरणासाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यातल्या अजून 30 ते 40% लोकांना त्याच्या बदल्यात जमिनी अजून मिळालेल्या नाही। म्हणजे हे पण तेवढंच सत्य आहे की तिथं अजूनही ती त्या शेतकऱ्यांवरती अन्याय अजूनही झालेलाच आहे। त्यानंतर हे जे आज आपण बघतोय की आम्हाला त्यावेळेस सांगितलं गेलं की बाबा तुम्ही जर ह्या जमिनी धरणाला दिल्या तर तुमच्यातले तुम्हाला तशा पद्धतीचे दाखले दिले जातील, म्हणजे धरणग्रस्तांचे दाखले नोकरीसाठी तुम्हाला दिले जातील, नोकऱ्या तुम्हाला लागतील, त्याच्यामुळं तुम्ही हे केलं पाहिजे। शेतकऱ्यांनी पण आपल्या महाराष्ट्राचं म्हणा देशाचं म्हणा हे हित डोळ्यासमोर ठेवून ह्याच्यामधून अनेक शेतकऱ्यांचं जनतेचं चांगलं होणार आहे ह्या उद्देशाने त्या जमिनी दिल्या। पण आज त्या किती शेतकऱ्यांच्या पोरांना नोकरी लागल्या हे शासनाने जाहीर करणं आवश्यक आहे। आमच्या माहितीनुसार 5% लोकांना सुद्धा नोकऱ्या लागल्या नाहीत ह्या उजनी धरणग्रस्तांना। मग नुसतंच तुम्ही ते दाखलं देऊन आम्हाला काय फायदा आहे त्या गोष्टीचा? ते नसतं दिलं तरी चाललं असतं। म्हणजे आज तुम्ही एका बाजूला बेघरपण करताय, एका बाजूला तुम्ही सक्षम तुम्हाला करतो म्हणताय, कुठल्याही सुविधा त्यांनी आजपर्यंत दिलेल्या नाही। आणि या उजनी
धरणासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की हा जवळपास पुणे जिल्ह्यातली 81 गावं त्या ठिकाणी गेलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातली 33 गावं त्या ठिकाणी गेलेली आहेत. अहमदनगरमधील 8 आहेत. अशी जवळपास 121 गावं या उजनी धरणासाठी यांनी त्याग केलेला आहे. ह्यांचा विचार कधी करणार आहे सरकार की एवढ्या मोठ्या संख्येनं गावाने त्या ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या. जवळपास या प्रकल्प म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा सुरू होताना जवळपास त्यावेळेची लोकसंख्या ही जवळपास 47,000 एवढी होती. पण आज जर तीच आपण जर बघितली तर ही 2026 पर्यंत साधारणतः 20 ते 25 लाखाच्या आसपास लोकसंख्या झालेली आहे. म्हणजे ह्या लोकांनी आता कशावरती जगायचं आहे. ह्याचा विचार सरकारने त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. जे काही जमिनी आमच्या बाहेर राहिल्या त्यांना पाणी देतो म्हणले तेही बारमाही अजूनपर्यंत ह्या उजनी धरणावर ह्या ठिकाणच्या शेतकऱ्याला बारमाही पाणी परवाना या शासनाने कधी दिला नाही. म्हणजे हा अन्यायच आहे शेतकऱ्यावर. आणि हे या अन्यायाकडे कधी सरकार लक्ष देईल. आता आपल्याकडं जर बघितलं तर या उजनी धरण पट्ट्यामध्ये विहिरींना पूर्वी पाणीपट्टी आकारली जात नसायची. परंतु आता ती विहिरीवर सुद्धा आता 75% यांनी त्या आकारणीला सुरुवात केली. म्हणजे जवळपास ती मला वाटतंय हेक्टरी साधारण 2,000च्या आसपास दर जातो. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी कसं जगायचं. म्हणजे सगळीकडनं जर सरकारने अशा पद्धतीने जर त्या शेतकऱ्याची पिळवणूक सुरू केली तर शेतकरी भविष्यात जिवंत राहणार नाही. जे आपण म्हणतो की जगाचा हा पोशिंदा आहे शेतकरी, ह्याला जर का मारण्याचं काम सरकार करत असेल तर हे टिकणार नाही. आणि सरकार या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळं खेळ करते. सरकारमधलं कोणी समोर यायला तयार नाही. परंतु ह्या अधिकाऱ्यांना आज एवढी पॉवर दिली की आता जवळपास आमच्या 3 मिटिंगा ह्या उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या झाल्या. तर त्या मिटिंगमध्ये काही मला वाटतं की ते शिराळ भागातले म्हणजे ते माढा तालुक्यात येत आहे, ते उजनी धरणालगत आहे गाव. तर त्या गावातले काही शेतकरी आलते तर त्यांनाही नोटीस देऊन पटकन घरं काढण्याच्या बाबतीत त्यांनी ती कारवाई तिथं सुरू केली. म्हणजे पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटले. पालकमंत्र्यांनी तोंडी त्या ठिकाणी सूचना केली की बाबा ती सगळं जागच्या जागेवर थांबवा. परंतु त्या संबंधित अधिकाऱ्यांनी खाली आदेश देणं जरुरीच होतं की हा विषय थांबवा. परंतु अजूनही त्या ठिकाणी कुठलंही प्रशासकीय काम आहे ते थांबलेलं दिसून येत नाही. म्हणजे पालकमंत्र्याचं सुद्धा त्या ठिकाणचे मला वाटतं जे अधीक्षक अभियंता काहीतरी खांडेकर म्हणून आहेत तर ते थांबायला तयार नाहीत. म्हणजे नेमकं ह्याच्या मागं मग कोण मोठं दडलंय का असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये या उजनी धरणावरती अनेक योजना सुरू झाल्या. हे उजनी धरण तयार झाल्यामुळं त्याचा फायदा फार मराठवाड्यामध्ये लातूर पर्यंत झाला. लातूरला सुद्धा पाणी दिलं गेलं. ते पाणी देताना सुद्धा आपल्या या इंदापूर तालुक्याचं 5 TMC पाणी कॅन्सल केलं. आम्ही त्या संदर्भात सुद्धा आंदोलन उभं केलं. आम्हाला पाणी कुठं द्यायचं ह्या गोष्टीला आमचा विरोध नाही. पाणी देऊ द्या, पाणी देण्याबद्दलचा काही मत नाही. परंतु इथल्या शेतकऱ्याचा प्रामुख्यानं विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं तुम्ही आमच्याकडनं विहिरीवर भिजवताय म्हणून तुम्हाला धरणातलं पाणी लागत नाही म्हणून लिहून घेताय शेतकऱ्यांकडनं. इकडं 75% पाण्यात तुम्ही पाणीपट्ट्याची वाढ करताय आणि ती पाणी राखीव आहे असं दाखवताय आणि बाहेर पाणी देताय. हे ह्या ठिकाणच्या या तिन्ही जिल्ह्यातील म्हणजे पुणे असेल, सोलापूर असेल आणि नगर असेल ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता हे जे नोटीस वगैरे जे सुरू आहेत हे आम्ही ह्याची प्राथमिक चौकशी म्हणजे माहिती घेतलेली आहे. तर त्याच्यावरती त्यांचं असं धोरण आहे की बाबा म्हणजे BOT PPP म्हणजे असा एक त्यांचा तो जो विषय आहे की त्याच्या माध्यमातून त्या जमिनी एखाद्या उद्योगपतीला 100% द्यायच्या. तर ह्याच्यामध्ये ते काय करायचं आहे की धरण परिसर जो आहे त्या धरण परिसरामध्ये त्यांना पाण्यावरती जी सौर ऊर्जेचा प्लॅन्ट म्हणजे तो तरंगता तो एक त्या ठिकाणी उभा करायचा आहे. त्यानंतर पर्यटनासारखे काही त्यांचे विषय आहेत. जलपर्यटन वगैरे आहे. परत काही गार्डन हे आहे. असं त्यांचं काहीतरी धोरणं त्या ठिकाणी आखून सगळे तयार झालेले आहेत. म्हणजे असं दिसतंय कारण की ही प्रक्रिया एवढी फास्ट आहे की आपल्याला माहीत आहे की
आज जर का एखादा शेतकरी जर का शासनाकडे एखादी त्याच्या मला रस्ता पाहिजे, मला लाईट पाहिजे, मला पाणी पाहिजे अशी जर तक्रार केली तर अनेक वर्ष तो त्या सरकारी कार्यालयाचे उंबरटे झिजवत असतो, त्याला कधी न्याय मिळत नाही. पण ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की 24 तास सगळी फार अधीक्षक अभियंतापासून ती कार्यकारी अभियंता असेल, शाखा अभियंता असेल, खालचे कर्मचारी असतील, ते 24 तास पळताना आम्हाला आता बघायला मिळते. हे जे एवढं फास्ट जी प्रक्रिया सुरू आहे ही कोणासाठी चालली ही अजून आम्हाला समज नाही. कळाली की आम्ही त्याचंही नाव जाहीर करू. पण हे जे चुकीच्या पद्धतीनं जे शासनाने या ठिकाणी जे सुरू केलेलं आहे हे थांबवणं आवश्यक आहे. मध्यंतरीच मी उजनी धरणावरती एक 68 दिवसाचं आंदोलन त्या उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी केलं होतं. त्यामध्ये सुद्धा असंच होतं की तुम्ही जमीन कुठल्या प्रोव्हिजनसाठी घेतली, शासनाचे तशी परिपत्रक आहेत की ज्या प्रोव्हिजनसाठी तुम्ही जमीन ताब्यात घेताय त्याच प्रोव्हिजनसाठी आपण ती जमीन वापरली पाहिजे. तर ते तसं करताना दिसून येत नाही आपल्याला की म्हणजे त्यांनी मला वाटतं एक परिपत्रक आपल्याकडं आहे की 27 ऑगस्ट 2014ला निघालेला आहे. तर त्या परिपत्रकामध्ये विनावापर जमीन परत करणे हा एक विषय जो आहे तो स्पष्ट तिचं म्हणजे लिहिलेला आहे की ती जमीन त्या शेतकऱ्याला म्हणजे जी लागत नाही ती जमीन आपण त्या शेतकऱ्याला दिली पाहिजे. आणि प्रामुख्यानं त्याच्यामध्ये असा उल्लेख करायचा आहे मला की ज्या प्रकल्पासाठी तुम्ही जमीन संपादित करता तर 5 वर्षामध्ये जर का त्या जमिनीचा वापर जर नाही झाला तर ती जमीन त्या मूळ मालकाला परत दिली पाहिजे. पण देतानाही काही अटी शर्ती टाकलेल्या आहे शासनाने की बाबा त्याची काही रक्कम आहे ती कशी भरून घेतली पाहिजे काय. मग असं करणं आवश्यक आहे. आज जवळपास हे उजनी धरण परिसरातील सगळे शेतकरी 50 वर्ष झालं त्या जमिनी कसतायत की ज्या जमिनीत पाणी येत नाही, म्हणजे त्याला गाळपेर म्हणूया आपण. तर तिथं आज 50 वर्षात पाणी कधी आलं नाही. मग ती जमीन त्या धरणासाठी जर आज 50 वर्ष तो शेतकरी वापरतो म्हणजे लागत नाही सिद्ध होतंय त्याच्यावर. त्याचे खरं तर शासनाने पंचनामे केले पाहिजे आणि ती जमीन मूळ मालकाला देणं आवश्यक आहे. पण जमीन मूळ मालकाला न देता एखादा जर उद्योगपती ह्यांना म्हणा की आम्ही 1 लाख कोटी देतो तुम्हाला की हे 100% सगळे त्याच्या बाजूने धावायला लागल्यात. आणि तशीच परिस्थिती आज निर्माण झाली. म्हणजे एवढ्या फास्ट प्रक्रिया शासनाकडनं कधी झालेल्या आम्ही बघितल्या नव्हत्या. परंतु ह्या कालावधीत 8-10 दिवसात आम्ही जे बघतोय ते फार विचित्र आहे. काही फॉरेनर लोक सुद्धा फिरायला लागले म्हणजे असं वाटायला लागले की ही सगळ्या जमिनी यांनी विकून टाकल्यात अगोदरच, असा एक संशय आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आहे. बरं, एखाद्या शेतकऱ्याला जर तुम्हाला त्याची जमीन काढून घ्यायची आहे किंवा ते ताबा घ्यायचा आहे त्याला जर तुम्हाला नोटीस द्यायचं असेल तर त्याला एक नोटीस पिरियड देणं आवश्यक आहे. 5 तारखेला नोटीस काढली गेली की 7ला काढतात केले की 10ला काढतात. ही कुठलं नोटीस पिरियड आहे ते आम्हाला समजायला काही मार्ग नाही. म्हणजे खरं तर ह्या अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे आता भविष्यात ते दिसल. माझी त्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे की बाबांनो, तुम्ही त्या खुर्चीवर 2 वर्षाचा कार्यकाळ आहे तुम्हाला तिथं बसायचा, पण तुम्ही शेतकऱ्यांचं वाटोळ करायचा कधी विचार मनात आणू नका. आज जर तुम्ही त्या ठिकाणी आला तर शासन तिकडं राहील, पण आल्यानंतर संघर्ष होणार आहे तो आमचा आणि तुमचा शेतकऱ्यांचा होणार आहे. मग त्या संघर्षात काय शेतकरी आज असा बी मरणार आहे आणि तसाही मरणार आहे. असं जर वातावरण असेल तर मग समोरच्याला त्याचा धडा निश्चितपणे त्या ठिकाणी शेतकरी दिल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीचं वातावरण आता शेतकऱ्यांनी सगळं मनाची मानसिकता तयार करून ठेवलेलं आहे. कारण आज जर आमचं कुटुंब आज प्रत्येकाच्या कुटुंबात जर त्या ठिकाणी आज 10-12 लोक आहेत, हे कशावर जगवायची? तुम्ही आम्हाला काय आमच्या जमिनी इथं मोठ्या प्रमाणावर होत्या, तुम्ही आम्हाला कुठं 2 एकर आणि 3 एकर दिलं, त्याच्यावर तर त्या लोकांनी आम्हाला तिकडे येऊ दिलं नाही. आणि जी पाण्यात जाती जमीन जाऊ द्या त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण जे बाहेर राहती ती जमीन तरी आम्हाला कसून खायला दिली पाहिजे. आता माझं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सर्व या उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना एक विनंती आहे की वेगवेगळ्या अफवा काही नेते लोक पसरवत आहेत की म्हणजे असं करू तसं करू, ह्याच्यामध्ये काय होणार नाही. ह्याच्यामध्ये जी गाळपेर जमीन आहे की धरण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती वापरता येत नाही, पण धरणाचं पाणी जसं जसं कमी होईल तशी तशी त्यात एखादं गुरांसाठी आपल्याला चाऱ्यासाठी म्हणा मकाचं पीक घेता येतं किंवा कडवळ घेता येतं, ही तरी जमीन तुम्हाला आज वापरायला येते. माझी या शेतकऱ्यांना विनंती आहे की हा विषय समजून घेणं जरुरीचं आहे की शासनाचं धोरण इतकं भयानक ठरलेलं आहे
की तुमची जमीन बाहेर जी आहे धरणाच्या पाण्याच्या बाहेर, तिथून हे पूर्ण वॉल कंपाऊंड म्हणजे भिंत उभा करणार आहेत. आणि भिंत उभी केल्यानंतर त्या धरण परिसरात तुम्हाला कुणालाही जाता येणार नाही. अर्धा गुंठा नाही तुम्हाला पाय पण ठेवायला जागा देणार नाही. आणि त्या भिंतीच्या वर जसं आपण टीव्हीला बघतो की भारत पाकिस्तानची बॉर्डरवर वर अशी गोल जाळी लावलेली असते, तशी जाळी सुद्धा त्या भिंतीच्या वर लावायचं प्लॅनिंग ह्यांनी करून ठेवलंय. म्हणजे आतमध्ये काय चाललंय ही कुणी बघायची आवश्यकता नाही. मग आता ह्याचं हे असं धोरण आखून काय त्या धरणातली जी काही वाळू काय ह्यांना मोठ्या बिल्डरांना द्यायची आहे का, त्याचा कुणाला टेंडर काढून ह्यांना बढदर करायचे काय, म्हणजे काही कळायला मार्ग नाही. म्हणजे अनेक प्रश्न आज आमच्या समोर आहेत. कधी म्हणतायत पाण्यावर तरंगता सौर प्रोजेक्ट उभा करायचा आहे, कधी म्हणतायत जलपर्यटन करायचं आहे. म्हणजे अशा अनेक प्रश्न रोजची रोज नवीन नवीन संभ्रम करणारे आहेत. शेतकऱ्यांना नोटीस आपण एवढ्या फास्ट चालल्या, शेतकरी पण भयभीत झाला आहे. शेतकरी आज इकडे जातोय तिकडे जातोय. आज आमच्या इंदापूर तालुक्याचं बघितलं तर आम्ही या ठिकाणचे असणारे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांची पण आम्ही भेट या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांनी काय सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये असं काय आपण होऊ देणार नाही. हे काही निवडणुका संपल्यानंतर आपण संबंधित मंत्री महोदयांसोबत बैठक लावून आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू. निश्चितपणे ते शेतकऱ्यांसोबत आहेत, पण ते शासनामध्ये आहेत. आमची त्यांनाही विनंती आहे की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालणं जरुरीचं आहे आणि त्यांनी घातलंय. पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही मित्रपक्ष म्हणून काम करतोय, परंतु आज पाठपुरावा करायला आम्ही त्या ठिकाणी कुठं कमी पडत नाही. काल परवा आम्ही जे उजनी धरणावरती जे कार्यकारी अभियंता त्या ठिकाणी मला वाटतं सुचिता डुमरे म्हणून ज्या मॅडम आहेत त्यांची आम्ही तिथे भेट घेतली आहे. त्यांनी सांगितलं की सुरुवातीच्या काळात आम्ही ही जी सगळी उजनी धरण परिसरातली जमीन आहे ही सगळी कागदोपत्री एकत्रित करायला लागलो. म्हणजे इथं आता कृष्णा विकास महामंडळाचं त्या ठिकाणी नाव येणार त्या उतार्यावरती, आणि नाव उतार्यावरती लागलं की त्या ठिकाणी ती जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया फास्ट सुरू होणार. मला असं म्हणायचं आहे की शासनाने जे आता त्यांच्या ताब्यात जमीन आहे की तिथं कुणाचं अतिक्रमण नाही, ती जमीन मोकळी आहे, तिथं तुम्हाला काय विकास करायचा आहे तिथं तुम्ही केला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून विकास करायचं म्हणजे विकासाच्या नावाखाली तुम्ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला लागला. ही एक आमचा त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी आज जर बघितलं आपण त्या उजनी धरणाच्या लगत एक मोठी वसाहत आहे त्यांची, जवळपास माझ्या माहितीनुसार एक 200 एकर ती भरल. तिथं ती तुमच्याच ताब्यात आहे. म्हणजे तिथं काय तुम्हाला कुठलाही माणूस अतिक्रमण म्हणून बाहेर काढायचा नाही किंवा कोणाला उद्ध्वस्त करायचं नाही. पण ती जमीन तुम्ही ताब्यात घेऊन तिथं तुम्ही लगेच विकास करू शकता. तुम्हाला काय पर्यटन करायचं आहे तिथे करू शकता. पण तसं न करता एखादा शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून त्याच्या घरातली 5-25 लोक उपाशी कशी मरतेली ह्याच्याकडे ह्यांचं लक्ष आहे अधिकाऱ्यांचं. असंच एक चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते आपल्याला. आता उजनी धरण परिसरात अशा अनेक म्हणजे त्यांच्याकडे जमीन इतकी ताब्यात आहे त्यांच्या की त्याच्यामध्ये कुणीच अतिक्रमण केलेलं नाही. पण तिथं करा ना तुम्हाला काय करायचं आहे ते. म्हणजे आज असं दिसतंय की आज आमच्या तरडगाव हद्दीमध्ये उजनी धरणाचं त्या उतार्यावर नाव नाही आणि तिथं नोटिसा दिल्या जातात की ही तुम्ही तात्काळ 7 दिवसात खाली करा. काही ठिकाणचे असे शेतकरी मला भेटले की बाबा समजा सलग असे 4 गट आहेत आणि ह्या साईड 5 गट आहेत, धरा इकडं 3 आहेत, इकडं 2 आहेत आणि मध्ये 1 जण आहे. तर इकडच्या बाजूच्या कुणाचंच उजनी धरणाचं नाव नाही आणि त्या मधल्या 1 जणाचं नाव आलंय. ती जमिनी कुठल्याच पाण्यात जात नाही. म्हणजे शासनाची किती चूक आहे ती संपादित करताना सुद्धा. म्हणजे शेतकऱ्यांना ती अजून दुरुस्त करून देणं झालं नाही 50 वर्षात शासनाला. हे बघा जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी मिळून आलं की त्या माणसाने तक्रार केली की बाबा माझी जमीन पाण्यात जात नाही, माझ्या शेजारचं गट कुठलंही संपादित झालं नाही, मग माझाच गट कसा संपादित झाला. तर त्याला 50 वर्षात न्याय मिळाला नाही. पण फास्ट प्रक्रियेत बघा आता इथं किती न्याय त्यांनी फास्ट चालू केला. म्हणजे सगळी जमीनदोस्त करायची, शेतकरी सगळं उद्ध्वस्त करायचे. म्हणजे त्या जे उजनी धरणाचे जे अधीक्षक अभियंता खांडेकर म्हणून आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, मी अगोदर सुद्धा तुमच्या कार्यालयाच्या समोर आंदोलनं करून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आहे. मला भविष्यात सुद्धा तसाच आक्रमक पवित्रा घेऊनच उतरावं लागेल. त्या ठिकाणी आम्ही काही शांत बसणार नाही, शेतकरी कुठलाही थांबणार नाही. जर तुम्ही ठीक आहे आता कागदावर तुम्ही पळताय
पण तुम्हाला स्वतः ह्या अधिकाऱ्यांना त्या शेतात यावं लागणार आहे. त्यावेळेस शेतकऱ्याचा संघर्ष तुम्हाला कळेल काय ती. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही शासनाकडे ही सांगितलं पाहिजे की शेतकरी 50 वर्षापासून ती जमीन कसून खाताय ती, आणि तशा पद्धतीचं परिपत्रक आहे की ही जमीन तुम्हाला जर लागत नसेल 5 वर्षात जर तुम्ही त्याच्यावर काय केलं नसेल तर माघारी द्या. मग असं असताना तुम्ही जर शेतकऱ्यावर अन्याय करत असाल तर ही थोडं चुकीच्या पद्धतीनं तुमचं नियोजन सुरू आहे. त्यामुळं काही परिपत्रकांचा आधार घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय. पण मला वाटतं विलासराव देशमुख ज्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा असाच एक प्रयत्न झाला होता की या उजनी धरण परिसरातील जमिनी काही बीओटी तत्व देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला होता. या ठिकाणच्या अधिकाऱ्याला त्यावेळेस विचारण्यात आलं होतं की बाबा ती जमीन आपल्याला किती देता येते काय. तर त्यावेळेस एक या उजनी धरणाचा एक सुरक्षित पट्टा हा एक विषय असतो. तर महत्वाचं त्या ठिकाणी शासनाने तसा आदेश दिल्या, शासनात तशी तरतूद आहे की धरणाच्या पूर्वेस म्हणजे पुढील बाजूस 5 किलोमीटरपर्यंतची हात आहे की त्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला काही करता येणार नाही. म्हणजे तुमचं पर्यटन असू द्या नाही तर तुमचं काही असू द्या, ती धरण सुरक्षित पट्टा आहे. कारण आज मला सांगा तिथं जर पर्यटन केलं तर तिथं विदेशी पर्यटक येऊ शकतात, आणि उद्या जर एखादा अतिरेकी झाला त्यात तुम्ही कसं ओळखणार आहे. उद्या त्या अतिरेकाने धरण फोडलं तर काय करणार तुम्ही, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. म्हणून ती पर्यटनाचं सुद्धा पाठीमागचं सुद्धा असंच कॅन्सल झालं. कारण उजनी धरणाने त्या ठिकाणी सांगितलं की बाबा आपल्याला धरण सुरक्षितेचा पण विषय महत्त्वाचा आहे. मग आता धरण सुरक्षितेचा विषय आहे तर तिथं धरण सुरक्षितता धरणाच्या समोर 5 किलोमीटर आणि पाठीमागं 10 किलोमीटर अशी त्यात तरतूद आहे. मग ही तरतूद असताना जर काही अधिकारी जर आज चुकीच्या पद्धतीनं जर काही नियोजन आखत असतील ते कुणासाठी आखतायत, मग ह्यांना किती काय मिळालंय का हे बघितलं हे तपासणं गरजेचं आहे. म्हणजे जर ह्यांना 4 पैसे खाऊन जर असं जर करायचं असेल तर उद्या धरण म्हणजे थोडक्यात इकल्यातच जमा आहे. त्यांनी धरण जे काही चालू केले म्हणावं लागेल. आज जर धरणाच्या समोर जर का तिथं जर का ह्यांनी पर्यटन केलं, आज पाठीमागं पर्यटन केलं, आता जलपर्यटनाचा विषय समोर आलेला आहे, तर त्याच्यामधनं मला सांगा की आज पर्यटन म्हणलं की कुठनंही लोक विदेशातून देशातून सगळीकडनं येणार आहे. मग तिथं काय धोका निर्माण होत नाही का. आज तुम्हाला सांगतो त्या धरण परिसरात शेतकऱ्याला विहीर पाडू देत नाही. आज तिथं तुम्ही जाऊन बघा पत्रकार बांधवांनो, त्या ठिकाणी धरणाच्या पाठीमागं NTPC सोलापूरचं पाईपलाईनचं काम चालू आहे. तिथं ब्लास्टिंग करायचा कुठलाही आदेश नाही, मी सगळं चेक केलंय. तिथं एकदम हार्ड ब्लास्टिंग करून ती सगळं तयार चालू आहे. धरणाला सुद्धा एक वेळेचा मोठा हादरा बसलाय त्यांच्या त्या ब्लास्टिंगमधनं. हे का गप्प बसतायत. म्हणजे ह्यांनी काही केलं तरी चालतंय, ह्यांना पैशाची पाकिटं मिळली की. आता या खांडेकर त्यावेळेस ही कुठं गेला होता त्या धरणाला हादरं बसलं त्यावेळेस, ह्याचं कुठं लक्ष होतं का, ह्याचं पाकिटावर लक्ष होतं का. मग म्हणजे आज तिथं धरणाला चिटकून एवढं मोठं ब्लास्टिंगचा तिथं कुठंही परमिशन नाही कोणाला. तिथं ब्लास्टिंग कसं काय होतंय ह्याची चौकशी का सरकार करत नाही. अधिकारी काय झोपा काढतात का त्यावेळेस. म्हणजे अधिकाऱ्यांना काहीतरी मिळाल्याशिवाय ही शांत बसतात का. आता त्याचे काही व्हिडिओ आहेत आमच्याकडे यांनी ब्लास्टिंग केलेलं. मग तुम्ही तिथं काय धाब्यावर बसवताय ना. शेतकऱ्यांनाच तुम्ही कशासाठी असं करायला लागलाय. म्हणजे आज शेतकऱ्यांनी एवढा मोठा त्याग करून तर शेतकऱ्यावर अन्याय जर एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल तर आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही सोमवारी इंदापूरच्या तहसीलदारांना आम्ही भेटणार आहे. त्या ठिकाणी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने एक निवेदन आम्ही देऊन त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन आम्ही उभं करतोय, आणि आंदोलन आता सुरू झालंय. जर प्रशासन थांबायच्या मनस्थितीत नसेल तर आम्ही शेतकरी सुद्धा थांबणार नाही. त्यांना धडा त्या ठिकाणी आम्ही शिकवल्याशिवाय राहणार नाही. उजनी धरणातनं जी काही जेवढं पाणी पुण्यावरून येतं, जर उद्याच्याला आता ती धरणाला चिटकून त्यांना पर्यटन करायचं आहे. अहो तिथं पाणी जर आलं, आता अचानक तुम्हाला सांगतो पाठीमागच्या वेळेस 2.25 लाख क्युसेस पाणी अचानक सोडलं. आज पुणे सोलापूर हायवे वाहतोय तिथून. कधी काही मोठ्या दुर्घटना घडू शकते, त्या किती लोकांचा जीव जातील त्याच्यामध्ये. पाण्याचं नियोजन सुद्धा नीट नाही. आता आम्हाला या 2 दिवसामध्ये बघा तुम्ही त्या धरण परिसरात काहीतरी माती मुरुम चेक करायचं म्हणून काही मशिनरी त्या ठिकाणी लावल्यात आणून. म्हणजे एवढं फास्ट काम ह्यांनी कुणाच्या सांगण्यावरनं आणि कशावरून सुरू आहे. आता याच्यामध्ये मला त्या कार्यकारी अभियंता मॅडमनी सांगितलं की मंत्री महोदयांचे आम्हाला आदेश आहेत, आणि तुम्हाला जर हे सगळं थांबवायचं असेल तर आपण त्या मंत्री महोदयांसोबत मीटिंग करणं आवश्यक आहे. आम्हाला जसे आदेश येत आहेत त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय. परंतु माझं सगळ्यांना सांगणं आहे, मंत्री महोदयांनाही माझी विनंती आहे की शेतकऱ्यांवर गदा आणू नका. शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय द्या.
सरकार जरी भाजपचं महायुतीचं असलं तरी सुद्धा तुम्ही जे बाकीच्या लोकांवरती जशा पद्धतीनं अन्याय काही ठिकाणी तुम्ही केले असतील, परंतु या ठिकाणी उजनी धरणाचा कुठलाही शेतकरी गप्प बसणार नाही. जशाच तशी उत्तरं इथं खालीच मिळतील. उद्याच्याला आम्ही जर उद्ध्वस्त होणार असेल तर आम्ही समोरच्याला उद्ध्वस्त करू, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांची ठरलेली आहे. कुठलाही शेतकरी या ठिकाणी मागं हटायला तयार नाही. 1 गुंठा सुद्धा ह्या सरकारला ह्याच्यामधनं द्यायचा नाही अशी सगळ्यांची भूमिका आहे. आज 50 वर्षापासून आम्ही ती जमीन वाटतोय. आमच्या सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या जमिनीवर आहे. त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी थांबणार नाही. आता कसं आहे की त्या ठिकाणी अनेक आता धरणग्रस्त च्या बैठकी होत आहेत. वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळे नेते मंडळी निवेदनं देत आहेत, बैठका घेत आहेत. हे सगळं सुरू आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण धरणग्रस्त म्हणून एक सगळ्यांच्या माध्यमातून आपण एकत्रित येऊन एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभं करून शासनाला या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यावं लागेल की ह्या जमिनीवरती आमची अनेक कुटुंब आज अवलंबून आहेत आणि ती आपण उद्ध्वस्त करू नये. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही करतोय. परंतु शासनाने मला वाटतं आता चालू ह्याच्यामध्ये परिपत्रकात सुद्धा दुरुस्त केल्या की ती पर्यटनाला ज्यांना त्यांनी द्यायचं ठरवलंय. पूर्वी असं होतं की बाबा तिथं त्या ठिकाणी जे काही पर्यटन जर कुणी केलं, समजा बीओटी तत्व एखाद्याला दिलं तर त्या ठिकाणी मद्य विक्री वगैरे कुणी करू नये. जर तसं काही निदर्शनात आलं शासनाच्या तर त्याचा परवाना रद्द केला जाईल. पण ती सुद्धा अट त्यांनी त्यातनं काढली. म्हणजे तिथं दारू प्यायला सुद्धा ह्यांनी परवानगी दिली. म्हणजे याचा अर्थ की ही जमीन ह्यांनी कुणाला तरी देण्याचं निश्चितपणे ठरवलेलं दिसतंय. परंतु आमच्या शेतकऱ्यांचा ह्याला 100% विरोध आहे. आम्ही त्या ठिकाणी कसल्याही परिस्थिती ह्यांना मोजणीला सुद्धा येऊ देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेली आहे. आता संघर्ष आता हा आमचा सुरू झालेला आहे. म्हणजे की आम्ही सुरुवातीला ज्या आमच्या भावना आहेत ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत ही एक अपेक्षा म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. पण ह्याच्या पुढे जाऊन आम्ही की लोकशाही मार्गाने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन त्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं हे आम्ही आता सुरू करणार आहे. आम्ही आता थांबणार नाही. त्यामुळे शासनाने त्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तिकडून तुम्हाला पैसे मिळणार असतील, पण आमच्याकडनं काय शेतकऱ्यांकडनं काय तुम्हाला मिळणार नाही. परंतु शेतकऱ्याचा आशीर्वाद मात्र तुमच्या कुटुंबाला निश्चितपणे मिळेल. परंतु तुम्ही 10-5 रुपये खाऊन या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायची जी सुपारी घेतली, अंतर्गत तुमच्या जे काही मिटिंगा होत्या, कुठं तुम्ही कागदोपत्री जी काही त्या ठेकेदाराला कशी मदत होईल अशा पद्धतीचं जी तुम्ही धोरण आखून काम करताय ती करू नये. आपण शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यासाठी आपण प्रयत्न करावा. या ठिकाणी सुद्धा अगोदरचे काही कार्यकारी अभियंता आम्ही बघितलेले आहेत. दाभाडे साहेब असतील, जोशी साहेब असतील, अतिशय शेतकऱ्यांना आमच्या मदत त्यांनी केलेली आहे. अशाच पद्धतीच्या अपेक्षा आपल्या शेतकऱ्यांकडनं म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांकडनं आहेत. पण तुम्ही जर का एखादा ठेकेदार आणून त्याला 60-60 वर्ष 70-70 वर्ष ती जर जमीन बीओटी तत्व देणार असाल आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार असाल तर आम्ही त्या ठेकेदार कसला बी येऊ द्या आणि कॉन्ट्रॅक्टर कुठला बी येऊ द्या, त्याला सुद्धा आम्ही तिथनं कसा माघारी पाठवायचा ते आम्हाला माहीत आहे. त्यामुळं त्या ठिकाणी ज्यांना कोणाला काय करायचं असेल, आता मला वाटतं त्यांनी काहीतरी 69 वर्षाचं काहीतरी करार म्हणजे एकदमच एकत्रित कुणाला तरी ती करून द्यायचं नियोजन आहे आणि महामंडळाला एकत्रित त्याचा पैसा हा एकत्र मिळवण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे. तसं जर तुम्ही जर ती विचार करत असाल तर पूर्वी उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना 11 महिन्याच्या कराराने ह्या जमिनी गाळपेरती देत होती. तशाही पद्धतीने शेतकऱ्याला जर ती म्हणली की बाबा करार आम्ही परत चालू करणार आहे, तुम्हाला महामंडळाला शेतकरी पैसे भरू शकतात. जे काही जो करार होता पूर्वीचा त्याच्यानुसार शेतकरी पुन्हा शासनाला कर भरू शकतो. पण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून उद्योगपतीला जर आणणार असेल तर शेतकरी इथं कुणाला येऊ देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळं येणाऱ्या सोमवारी आम्ही इंदापूरचे तहसीलदार बनसोडे साहेबांना आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि त्याच्यानंतर जी काही प्रशासकीय बैठक लागेल आणि आपले जे कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्यासोबत एक आता आमची ह्या 1-2 दिवसात बैठक होईल आणि त्या बैठकीत आम्ही जे ठरवून त्याच्यानंतर जे आहे ती त्या ठिकाणी, परंतु आम्ही त्या ठिकाणी उजनी धरण परिसर असेल किंवा बॅकवॉटर असेल, मोजणीला कुठल्याही अधिकाऱ्याला त्या ठिकाणी आम्ही येऊ देणार नाही. कितीही मोठा संघर्ष झाला तरी आमची त्या ठिकाणी तयारी आहे
एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष झालेला आहे आणि हे सगळ्या जमिनी हे ताब्यात फास्ट घ्यायचं नियोजन हे शासनाने केलेलं दिसतंय आम्हाला सगळ्यांना डोळ्यासमोर. ठीक आहे, आता सध्या तरी काही नेते मंडळी आपापल्या परीनं बैठका घेत आहेत आणि वेगवेगळी भूमिका मांडतायत. परंतु मी स्वतः ह्याच्यामध्ये सगळ्या नेते मंडळींशी बोलणार आहे की बाबा आपण सगळेजण एकत्र येऊया आणि आपल्याला सगळ्यांचा उद्देश एकच आहे की ह्या उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचं बलं झालं पाहिजे, शेतकरी उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे, ही आपली भूमिका आहे. तर आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊनच हा लढा मोठा करून आपल्याला लढावं लागेल आणि या शेतकऱ्याला आपल्याला न्याय द्यावा लागेल. त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस सगळ्यांशी मी स्वतः म्हणजे सगळ्यांशी संवाद साधणार आहे. आम्ही आवाहन करणार आहे की आणि आपल्याही माध्यमातून आवाहन करतो की सगळ्यांनी आपण एकत्रित बसणं आवश्यक आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण हा लढा उभा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही माझी भूमिका आहे. आणि जे जे येतील सोबत त्यांना आपण सोबत घेऊन मोठं आंदोलन करायच्या तयारीत आहे आपण आणि ते करणार आहे आपण. एक राजकीय प्रश्न होता. महानगरपालिका झाल्या, नगरपालिका झाल्या, पण तुमच्या पक्षाच्या वतीने कुठं निवडणूक लढवली गेली नाही. तुम्ही अजितदारांसोबत आहात, भरणेंसोबत आहात. येणाऱ्या ZP पंचायत समितीमध्ये तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? आमची गेल्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या गटासोबत युती झाली आणि युती झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत अतिशय प्रामाणिकपणे तनमनधनाने आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. कालच्या महानगरपालिकेला नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आम्ही अजितदादांना भेटून त्या ठिकाणी आम्हालाही त्या ठिकाणी आमच्या काही उमेदवारांना संधी आपल्या माध्यमातून द्यावी अशी विनंती केलेली होती. परंतु आता काय पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, सोलापूर असेल, असं जवळपास आमच्या 22 ठिकाणी महानगरपालिकेचे मी तसं ते पत्र दिलेलं आहे त्यांना की आमचे उमेदवार इच्छुक आहेत, आपण आम्हाला संधी द्यावी अशी विनंती त्या ठिकाणी केली. परंतु थोडंसं प्रक्रिया लेट झाल्यामुळं त्या ठिकाणी काही पोचू शकलो नाही. परंतु त्यावेळेस आम्हाला आपण पुढं त्याच्यामध्ये हे करू म्हणून सांगितलं गेलं. परंतु आम्हाला जे आमचे इच्छुक उमेदवार होते त्यांनाही आम्हाला थांबवावं लागलं शेवटी. कारण युती आहे म्हणलं तर आपण विरोधात उमेदवार उभं करू शकत नाही, तो चुकीचा मेसेज जाईल. दादांनाही त्या संदर्भात मी 2 वेळा भेटलेलो, परंतु उमेदवारी काय आम्हाला त्या ठिकाणी मिळाली नाही. ठीक आहे, अजूनही त्यांना आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर एकदा भेटून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता आपण बघताय की इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं जाळं एक मोठं आहे आणि पक्षाचा मतदारही मोठ्या प्रमाणावरती या इंदापूर तालुक्यात आहे. तर दत्तामामांनाही मी ह्या संदर्भामध्ये भेटून चर्चा करणार आहे. कारण माझ्याकडे पण माझे पदाधिकारी काही इच्छुक आहेत जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला आणि चांगली मतं घेतील. पण म्हणजे असे उमेदवार माझ्याकडे असल्यामुळं आता आमची काल परवा चर्चा झालेली आहे. इच्छुक आमच्याकडे बी भरपूर आहेत. आता मामांशी चर्चा करून बघूया आपण काय मामांच्या बोलण्यातनं काय येतंय काय नाही. आता युती म्हणल्यानंतर आपण त्यांच्या विरोधात उमेदवार तर उभं करू शकत नाही. एकत्रित चर्चा करून त्याच्यातून काही तोडगा काढता येईल आपल्याला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.